जवळजवळ ह्या अर्धा किलोच्या शेंगा आहेत आणि याची आपण मस्त चवदार अशी भाजी करणार आहोत। नमस्कार मंडळी, संजूची वर्ल्ड या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। मंडळी, घराच्या आजूबाजूला मी यावेळेस घेवडा लावलाय। प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पालेभाज्या लावते। आता मी हा घेवडा लावलेला आहे आणि घेवडा बघा खूप छान बहरलेला आहे। घेवड्याच्या शेंगा आपण काढून घेऊया। खूप छान अशा शेंगा आलेल्या आहेत। निसर्ग आपल्याला भरपूर काही देत असतं, फक्त आपण त्याची काळजी घेतली पाहिजे। कमी जागेमध्ये आणि कमी पाण्यामध्ये ह्या ज्या पालेभाज्या असतात त्या उगवतात आणि बहर देखील बघा, फुलांचा बहर खूप छान आला। भरपूर फुलांचा बहर आलेला आहे। हळूहळू अजून शेंगा, भरपूर शेंगा येतील। घेवड्याच्या शेंगा जवळजवळ 2-3 व्यक्तींसाठी भाजी होईल की इतका घेवडा आपण काढणार आहोत आणि या घेवड्याची आपण रेसिपी सुद्धा बनवणार आहोत। पुढचा व्हिडिओ आपला या घेवड्यापासून आपण रेसिपी बनवणार आहोत। खूप मस्त भाजी लागते या घेवड्याची। अगदी आतपर्यंत शेंगा आलेले आहेत बघा, भरपूर शेंगा निघालेत। जवळजवळ अर्धा किलो शेंगा मी काढलेल्या आहेत। बांबूचा वगैरे तुम्ही मंडप करू शकता, म्हणजे भरपूर वेल पसरते ही। आणि त्याच्या शेंगा ज्या आहेत ना, त्या तुम्ही 2-3 वर्ष ही वेल राहते, खराब होत नाही, म्हणजे जळून जात नाही। मंडप घातलेला आहे त्यामुळे सगळीकडे पसरलेली आहे वेल। दोन बिया मी रुजवल्या होत्या आणि त्याची वेल किती पसरली आहे बघा। तर अशा पद्धतीने नक्की तुम्ही सुद्धा घेवडा पावटा लावा आणि त्याचा आनंद नक्की घ्या। जवळजवळ ह्या अर्धा किलोच्या शेंगा आहेत आणि याची आपण मस्त चवदार अशी भाजी करणार आहोत। तर पुढचा व्हिडिओ आपला असेल या घेवड्यापासून बनवलेली एकदम चविष्ट भाजी। पालेभाज्या, फळभाज्यांची लागवड नक्की करा। विकत आणण्यापेक्षा स्वतः जे आपण घरी लावलेल्या भाज्या असतील किंवा फळं असतील ना, त्याचा आनंद काही वेगळाच असतो। कोणत्याही केमिकल, फर्टिलायझर्स न वापरता अगदी ऑर्गॅनिक पद्धतीने लावलेल्या घेवड्याची भाजी आहे, तर ती खूप छान लागते